नमस्कार मित्रांनो. आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. संजना किचनमध्ये कॉफी बनवत असते त्यावेळी ईशासुद्धा तेथे येते आणि ती म्हणते माझ्यासाठी पण बनव ना. तर संजना तिला म्हणते बनवते, बाकी कॉफी बरोबर काय खाणार तुम्ही? तर ईशा म्हणते फ्रेंच ऑमलेट येतो का तुला, ते बनव, आय लव्ह इट. तर संजना म्हणते ठीक आहे. तर ईशा लगेच विचारते तू आज माझ्या आवडीचं का बनवतीयस? आज काही स्पेशल आहे का? माझ्या बर्थडेला तर खूप वेळ आहे. तर संजना म्हणते हो माहिती आहे ना मला, पण कसं आहे ना ईशा, आपण आत्ताच आपली हौसमौज पूर्ण करून घेऊया. उद्या जेलमध्ये गेल्यावर हे सगळं मिळेल की नाही माहीत नाही. त्यामुळे तुला काय खायचं आहे ते मनसोक्त खाऊन घे हं. नंतर तुला वाईट वाटायला नको. तर ईशा लगेच संजनाला विचारते असं का बोलतीयस तू, कोण जाणार आहे जेलमध्ये? तर संजना म्हणते तू, मी, अभि आणि तुझे लाडके बाबा. तर ईशा लगेच म्हणते मी नाही जाणार जेलमध्ये. तर संजना म्हणते मी नाही जाणार असं म्हणून कसं चालेल? आम्हाला काही हौस नाही आहे जेलमध्ये जाण्याची, पण कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आपल्याकडे ऑप्शन नसतो ना. तर ईशा म्हणते पण मी का जाईन, माझा काय संबंध? तर संजना म्हणते अगं आप्पांना फसवून आम्ही सह्या घेतल्या, हे तुला माहीत असून सुद्धा तू आम्हाला सपोर्ट करतीयस, म्हणजे तू सुद्धा गुन्हेगार झालीस ना. तर ईशा जरा घाबरलेली असते. ती म्हणते संजना आंटी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना काहीही झालं तरी तुम्हाला जेल नाही होऊ देणार. तर संजना म्हणते हो मी तुला प्रॉमिस केलं होतं, पण काय आहे तू तुझ्या तोंडाने कोर्टात सांगितलंस. आप्पांच्या सह्या कशा मिळवायच्या हे बाबांना आणि संजनाला माहिती होतं. सांगितलंस ना, तू आम्हाला अडकवलंस पण स्वतःच्या पायावर सुद्धा कुऱ्हाड मारून घेतलीस. सो आता तुला सुद्धा जेलमध्ये जावं लागणार, कळलं? ईशा म्हणते माझ्या लक्षातच नाही आलं मी काय बोलतीये ते, मी इतके घाबरले होते ना. तर संजना म्हणते त्यात घाबरायचं काय, आदल्या दिवशी तुझी तयारी करून घेतली होती ना, एवढं सुद्धा जमलं नाही तुला. तर ईशा लगेच म्हणते अगं त्या सुलेखाताई माझ्याकडे कसं बघत होत्या, तू त्यांची नजर बघायला हवी होतीस, माझ्या डोळ्यात डोळे घालून बघत होत्या, माझी वाट लागली होती. तर संजना तिला म्हणत असते सुलेखाताईंना काय तू आत्ता ओळखतेस, त्यांच्याबरोबर तू त्यांच्या घरी राहिली आहेस ना. तर ईशा म्हणते अगं त्यांचं घरातलं वागणं वेगळं असायचं, आता कोर्टात त्या माझ्यासमोर लॉयर म्हणून उभ्या होत्या आणि मला काही सवय आहे का रोज कोर्टात जाऊन बोलायची. तर संजना लगेच म्हणते आम्ही तर रोजच जातो कोर्टात. मूर्ख मुलगी आहेस, तुला ना आम्ही उगाचच आमच्या प्लॅनमध्ये घेतलं, तुझ्यामुळे ना आता आम्ही गोत्यात आलोय, स्वतःच्या वडिलांना खडी फोडायला पाठवणारेस तू, बेअक्कल मुलगी. आणि तिची कॉफी घेऊन संजना तेथून निघून जाते. त्यावेळी अभि तेथे येतो आणि तो ईशाला विचारतो काय ग काय झालं. त्यावेळी ईशा अभिला म्हणते अरे ही संजना आंटी बघ ना माझ्याशी कशी वागतीये, तिच्या सांगण्यावरून मी कोर्टात हिचं खोटं कौतुक केलं, आपल्या आईला नावं ठेवली आणि आता ही बघ ना मलाच नावं ठेवतीये. मी खूप घाबरले होते रे, म्हणून एखादं वाक्य चुकीचं बोलले तर काय झालं. तर अभि तिला म्हणतो इट्स ओके, तू लक्ष देऊ नकोस तिच्याकडे. तर ईशा लगेच म्हणते अरे दादा ती मला घाबरवत होती, आपण सगळे जेलमध्ये जाऊ असं सांगत होती मला. तर अभिसुद्धा जरा घाबरतो आणि तो ईशाला म्हणतो असं काही होणार नाहीये, डोंट वरी. तर ईशा म्हणते मला ना आता असं वाटतंय की आपण उगीच सपोर्ट केला या प्रोजेक्टला, या संजना आंटीला आपली काही किंमत नाहीये, आपण फुकट अडकलो या सगळ्यात. अभि दादा मी तुला एक सांगू का, आपण यातून बाहेर पडूया. तर अभि म्हणतो पण कसं? तर ईशा म्हणते आता ते तुझ्या हातात आहे, तू कोर्टात सगळं खरं सांगून टाक. अभि म्हणतो तुला खरंच असं वाटतंय का की मी कोर्टात सगळं खरं सांगावं? ईशा म्हणते एनिवे आता समृद्धीवर स्टे ऑर्डर आली, कोर्टाचा निकाल लागेपर्यंत काही घडेल की नाही आय डोंट नो, आणि तो बिल्डर तोपर्यंत थांबेल की नाही वी डोंट नो. आपण या संजना आंटीची कशाला आरे सहन करायची, जाऊ दे हिला जेलमध्ये. तर अभि म्हणतो ती एकटी जेलमध्ये नाही जाणार आहे ईशा, बाबांना सुद्धा जावं लागेल. तर ईशा म्हणते हिच्यामुळे आपले बाबासुद्धा अडकले यात. बरं तू आज कोर्टात जाणार आहेस ना? तर अभि म्हणतो हो. तर ईशा म्हणते जा आणि बघ, तुला समजेल तिकडे काय होतं ते, त्या सुलेखाताई तुला प्रश्न विचारतील ना तेव्हा तुला कळेल. अरे त्या इतके प्रश्न विचारतात की काहीच सुचत नाही. तू कोर्टात लपवाछपवी करून दाखव, मग तुला काय हवं ते मी तुला देते. खोटं बोलणं शक्यच होत नाही सुलेखाताईंसमोर. इकडे अरुंधतीच्या घरी अरुंधती, यश, आप्पा आणि नितीन बसलेले असतात. त्यावेळी यश म्हणत असतो माझा असा अंदाज आहे की तुमच्या दोघांवर आणि आमच्या दोघांवर हल्ला घडवणारी व्यक्ती एकच आहे. तर नितीन म्हणतो हो मलाही असंच वाटतंय की हे बिल्डरचंच काम आहे, आणि मला राहून राहून अशी शंका येते की यामागे डोकं संजनाचं आहे, तिनेच बिल्डरला इन्स्टिगेट केलंय. तर यश म्हणतो पण संजना तुमच्यावर आणि माझ्यावर हल्ला करायला गुंडांना पाठवेन असं मला वाटत नाही, कारण ती आपल्याला वचकून असते. तर आप्पा म्हणतात आपलीच माणसं कोणत्या थराला जातात ते बघा, पैशांसाठी किती लाचार होतात, त्यांना काही कळतच नाही. तर अरुंधती म्हणते हो पण आप्पा हे काही बरोबर नाही, पातळी सोडायची तरी किती. तर नितीन म्हणतो एखाद्याला धमकावणं हा सुद्धा गुन्हाच आहे,
आधीच आप्पांना फसवल्याची शिक्षा त्यांना होणार आहे, त्यात या प्रकरणात अजून शिक्षा होईल आणि ते हेच डिझर्व करतात. तर आप्पा म्हणतात आता कोर्टात सगळं सिद्ध झालं म्हणजे आपल्याला न्याय मिळेल. अरुंधती म्हणते तोपर्यंत आपल्याला संयम पाळायला लागणार आहे. कितीही काहीही झालं तरी मन शांत ठेवायचं. तर यश म्हणतो आई मला माहिती आहे तू हे सगळं मला सांगतेयस, कारण सुलेखाताईंनी मला पण कोर्टात हजर राहायला सांगितलंय. डोंट वरी मी शांतच राहील. तर आप्पा म्हणतात यश आज कोर्टात येताना डोक्यावर बर्फ ठेवून ये. आज तुला साक्षीसाठी बोलावणार आहेत, आतापासूनच मनाची तयारी कर. तर अरुंधती म्हणते हो यश खूप उलटसुलट प्रश्न विचारले जातील. तर यश म्हणतो आई सुलेखाताई आपल्या बरोबर आहेत, त्यामुळे मी एकदम रिलॅक्स आहे. तर अरुंधती विचारते अभि येईल का रे आज? तर यश म्हणतो माहीत नाही, पण जर तो आला आणि कोर्टात खरं बोलला तर बरं होईल. तर आप्पा म्हणतात आता आपलं सगळं अभिवरच निर्भर आहे. कोर्टात त्याने आपल्या बाजूने साक्ष दिली तर चांगलंच आहे. तर यश म्हणतो पण जर तो आपल्या बाजूने नाही बोलला तर काय करायचं आपण? तर अरुंधती म्हणते तर प्लॅन बी अवलंबायचा. यश विचारतो प्लॅन बी? अरुंधती म्हणते सुलेखाताई म्हणाल्या होत्या मला, आज त्याबद्दल मी बोलून घेईल त्यांच्याशी. नितीन म्हणतो चला आपण निघूया नाहीतर उशीर होईल. त्यानंतर सगळे कोर्टात आलेले असतात. कारवाई सुरू होते. देशमाने यशला बोलावण्याची परवानगी मागतो. परवानगी भेटल्यानंतर देशमाने यशला प्रश्न विचारत असतो. तो त्याला म्हणतो तुम्ही सुद्धा समृद्धी बंगल्यामध्ये वाटेकरी आहात? तर यश म्हणतो अर्थात. ते आमचं वडिलोपार्जित घर आहे, त्यामुळे त्यात माझाही हिस्सा आहे. तर देशमाने म्हणतो पण तुम्हाला ही प्रॉपर्टी विकायची नाहीये. तर यश म्हणतो बरोबर, कारण मला आमचं घर आहे तसंच हवं आहे, त्यामुळे मी कुठल्याही कागदपत्रांवर सही केलेली नाही. तर देशमाने म्हणतो पण ते घर एवढं जीर्ण झालंय तरीसुद्धा तुम्हाला ते का हवंय? यश म्हणतो खरं तर ते घर माझ्या आजी आजोबांना हवंय, कारण त्यांचा त्या वास्तूत जीव आहे आणि घर जुनं झालं म्हणजे जीर्ण होत नाही. त्या घराची डागडुजी केली, व्यवस्थित मेंटेन केलं तर ते घर पहिल्यासारखं होऊ शकतं. देशमाने म्हणतो पण त्या घरावर दरवर्षी खूप खर्च करावा लागतो, एवढा पैसा आणणार कुठून? यश म्हणतो आमची जॉईंट फॅमिली आहे, आम्ही सगळेजण एकत्र राहतो. आमच्या घरातले बहुतेक सगळेजण कमवतात, त्यामुळे प्रत्येकाने जर थोडा थोडा खर्च केला तर ही गोष्ट सहज शक्य आहे. सगळ्यांनी मिळून हे घर वेल मेंटेन ठेवणं सहज शक्य आहे. देशमाने म्हणतो पण त्या जागेवर तुम्हाला स्वतंत्र फ्लॅट मिळणार आहे, मग एवढा अट्टहास का? यश म्हणतो देशमाने तुम्हीच मला सांगा मुंबईसारख्या ठिकाणी एवढं मोठं घर मिळणार आहे? एवढं मोठं अंगण, तुळशी वृंदावन, आजूबाजूला दाट झाडी, परसबाग शोधून सापडणार आहे का? अहो आमच्या घरातली रोजची भाजीसुद्धा ताजी असते, आमच्या परसबागेत भाज्या पिकवतो आम्ही. हे असं सुख टॉवरमध्ये मिळणार आहे? तर देशमाने म्हणतो बरोबर. मिस्टर यश देशमुख तुम्ही काय करता, म्हणजे नोकरी करता की व्यवसाय? तर यश सांगतो माझा स्वतःचा म्युझिक स्टुडिओ आहे, मी स्वतः म्युझिक कंपोजर आहे आणि मी स्वतः गाणी लिहितो सुद्धा. तर देशमाने म्हणतो हो, पण तुमचं नाव कधी ऐकलं नाही हो. तर यश म्हणतो अजून ऐकलं नसेल, पण पुढच्या काही वर्षात माझी गाणी प्रत्येक घरात वाजतील, तेव्हा तुम्हाला माझं नाव आठवावं लागणार नाही, ते तुमचं पाठ असेल. देशमाने म्हणतो पुढे कधीतरी हे घडेल असं वाटतंय तुम्हाला, पण वास्तव बघा आत्ता तुमचं नाव बिव काही नाहीये. तर यश म्हणतो हो नाहीये, कारण मी अजून स्ट्रगल करतोय. देशमाने म्हणतो म्हणजे अजून तुम्ही सेटल झालेले नाही आहात, पण तरीसुद्धा तुम्ही लग्न केलंत? तर यश म्हणतो हो, कारण माझी बायको व्यवस्थित शिकलेली आहे, तिचं ती उत्तम कमवते, ती माझ्यावर अजिबात अवलंबून नाहीये आणि मुळात नवऱ्यानेच घर चालवायचं असा कुठे नियम आहे का? आणि जर माझी बायको मला सपोर्ट करत असेल तर आमच्या लग्नावर आक्षेप घेणारे तुम्ही कोण? तर देशमाने म्हणतो माझा आक्षेप वगैरे काही नाहीये, पण तुमची बायको आता प्रेग्नंट आहे, त्यामुळे त्यांची नोकरी वगैरे. तर यश म्हणतो हो, पण ती वर्क फ्रॉम होम करत असते, काहीतरी चालू असतं तिचं. तर देशमाने म्हणतो हो तेच म्हटलं, काहीतरी करत असतील त्या, पण सध्या त्यांचं इन्कम नसेल ना फार. बरं तुम्ही किती कमावता महिन्याला? तर सुलेखाताई त्यावर ऑब्जेक्शन घेते आणि म्हणते देशमानेंना काय आता यशचा सगळा बायोडाटा हवा आहे का? त्यांच्या इन्कमचा या केसशी काय संबंध आहे? तर जज लगेच देशमानेला म्हणतो तुम्ही जरा मुद्द्यावर या, तुम्हाला काय सिद्ध करायचंय? तर देशमाने म्हणतो जज साहेब मला फक्त इतकंच सिद्ध करायचंय, ना यश देशमुख नीट कमावतात, ना अभिषेक, ना ईशा, त्यामुळे समृद्धी बंगल्याच्या मेंटेनन्सचा सगळा खर्च माझे अशील मिस्टर अनिरुद्ध देशमुख यांना उचलावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी त्यांनी जो टॉवर बांधण्याचा निर्णय घेतलाय तो योग्यच म्हणावा लागेल. तर सुलेखाताई म्हणते युअर ऑनर, टॉवर बांधण्याचा निर्णय योग्य आहे की अयोग्य हा वाद कोर्टासमोर नाहीच आहे. विनायकराव देशमुखांची फसवणूक झाली की नाही हा मुद्दा आहे.
तर जज म्हणतो, देशमाने तुम्ही मुद्द्याला धरून प्रश्न विचारा. तर त्यानंतर देशमाने यशला प्रश्न विचारतो, मला सांगा तुमचे वडील आणि तुमचे आजोबा यांमधले संबंध कसे आहेत? तर यश म्हणतो, संजना आमच्या घरात येईपर्यंत आमच्या घरात सगळ्यांचे एकमेकांसोबत संबंध चांगले होते. सगळं छान चालू होतं, कारण तेव्हा आम्हाला बाबांबद्दल आणि संजनाबद्दल काहीच माहिती नव्हतं. तर देशमाने म्हणतो, मला फक्त तुमच्या बाबांचे आणि आजोबांचे संबंध कसे आहेत एवढंच हवं आहे. मी विचारलेल्या प्रश्नाचंच फक्त उत्तर द्या. तर यश म्हणतो, त्यांच्यामध्ये संबंध चांगले होते. देशमाने म्हणतो, तुमचे वडील तुमच्या आजोबांशी कधी भांडले होते का? तर यश म्हणतो, नाही, तसं काही मला आठवत नाही. देशमाने म्हणतो, म्हणजे तुमचे आजोबा तुमच्या वडिलांसोबत आनंदात राहत होते? तर यश म्हणतो, हो, तसं म्हणायला हरकत नाही. तर देशमाने म्हणतो, अहो, तुमचे आजोबा आनंदातच होते, कारण माझे अशील त्यांचं सगळं व्यवस्थित करायचे. मला सांगा, विनायक देशमुख आणि कांचन देशमुख यांचा त्यांच्या मुलावर खूप विश्वास होता? तर यश म्हणतो, हो, खूप जास्त विश्वास होता. म्हणून तर आप्पांना वाईट वाटतंय. त्यांना कधीच वाटलं नव्हतं बाबा त्यांना फसवतील. तर देशमाने म्हणतो, ते सगळं जाऊ द्या, पण मला सांगा, त्यांचा खूप जास्त विश्वास होता म्हणजे नेमका किती विश्वास होता? तर यश म्हणतो, आता असं कसं सांगणार? ते माझ्या वडिलांसाठी काहीही करायला तयार होते. म्हणजे आता हेच बघा ना, माझ्या वडिलांनी त्यांना फक्त सही करा म्हणल्यानंतर आप्पांनी काहीही न बघता त्या पेपर्सवर साईन केली. तर देशमाने म्हणतो, आपल्या वडिलांचा एवढा विश्वास संपादन करणारा त्यांचा मुलगा त्यांचा विश्वासघात का करेल, आणि तेही इतक्या वर्षांनी? देशमाने म्हणतो, अनिरुद्ध देशमुख यांना जर त्यांच्या वडिलांना फसवायचं असतं तर त्यांनी आधीच फसवलं असतं. इतकी वर्ष कशाला वाट पाहिली असती? तर यश म्हणतो, याला काहीच उत्तर नाहीये. कदाचित याचा उलगडा माझे वडीलच करू शकतील. देशमाने म्हणतो, नाही यश देशमुख, माझ्या अशिलाने त्यांच्या वडिलांना फसवलेलंच नाहीये. उलट त्यांच्यावर चुकीचे आरोप झालेत. कोणीतरी सुडासाठी हे सगळं करतंय असं वाटत नाहीये का तुम्हाला? अनिरुद्ध देशमुख यांनी तुमच्यासाठी, तुमच्या घरासाठी किती केलंय हे विसरलात का तुम्ही? तर यश म्हणतो, नाही, त्यांनी आमच्यासाठी काय काय केलं आम्ही कसं विसरू? वडील आहेत ते आमचे. त्यांनी आमचे लाड पुरवले, आम्हाला हवं ते शिकण्याची मुभा दिली, आमच्या शिक्षणाचा खर्च केला. आम्हा तिन्ही भावंडांना त्यांनी कधीच काहीच कमी पडू दिलं नाही. आणि एवढंच काय, त्यांनी मला माझा स्टुडिओ उभा करण्यासाठी आर्थिक मदतसुद्धा केली आहे. तर देशमाने म्हणतो, म्हणजे तुमच्या मनात तुमच्या वडिलांबद्दल प्रेम आहे? यश म्हणतो, आहेच, का नसेल? त्यांनी आमच्या घरासाठी, आमच्यासाठी खूप काही केलंय. तर देशमाने म्हणतो, यश देशमुख, एकीकडे तुम्ही तुमच्या वडिलांचं तोंड भरून कौतुक करताय आणि दुसरीकडे त्यांच्यावर फसवणुकीचे आरोप करताय. मला तर आता तुमच्यावरच संशय यायला लागलाय. घरावर, घरातल्या माणसांवर एवढं प्रेम करणारे माझे अशील, त्यांच्या वडिलांना फसवतीलच कसे? देशमाने जज साहेबांना म्हणतो, हे कोणीतरी सूड भावनेने करतंय. यश म्हणतो, कोणीही सूड भावनेने काहीही केलेलं नाहीये. माझ्या वडिलांनी आमच्या आजोबांना फसवलंय हे सत्य आहे. आमचे वडील आमच्याशी चांगलं वागायचे, कारण तेव्हा ही संजना आमच्या आयुष्यात आलेली नव्हती. ती आमच्या आयुष्यात आली आणि सगळी गणितं बदलली. आमची आई घर सोडून गेली. आम्हाला आमच्या वडिलांपासून तोडलं या संजनाने. ती म्हणेल त्याला आमचे बाबा हो हो म्हणत राहिले. संजना जे म्हणेल ते माझे वडील ऐकायला लागले. तिने हळूहळू अभिला आणि ईशाला सुद्धा तिच्याकडे खेचून घेतलं. आप्पांना फसवून त्यांच्या सह्या घेण्याची कल्पनासुद्धा हिचीच असणार आहे, त्यात काही वादच नाहीये. कारण त्याआधी तिने खूप वेळा माझ्या आजी आजोबांना टॉर्चर केले. त्यांच्या खाण्यापिण्याचा सुद्धा हिशोब काढलाय हिने. या संजनाने याआधी माझ्या आजीला फसवून तिच्या खोट्या सह्या घेतल्यात. त्यामुळे यावेळीसुद्धा आप्पांना फसवून त्यांच्या खोट्या सह्या घेण्याची कल्पनासुद्धा हिचीच असणार आहे. हा तिचाच प्लॅन असणार आहे. आणि नेहमीप्रमाणे संजना म्हणेल त्यावर माझ्या वडिलांनी मान डोलावली असणार. तर देशमाने म्हणतो, यश देशमुख, तुम्ही संजना देशमुख यांना सतत पाण्यामध्ये पाहता का? काहीही झालं तरी विषय त्यांच्याकडेच वळवता. तर यश म्हणतो, कारण मला खात्री आहे आप्पांना फसवण्याचं कारस्थानसुद्धा हिचंच असणार आहे. ही एक नंबरची पाताळयंत्री बाई आहे. हिला फक्त आमच्या प्रॉपर्टीशी मतलब आहे आणि ती त्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. ती काहीही करू शकते. एखाद्यावर गुंडांकडून हल्लासुद्धा घडवून आणू शकते. आमच्यावर तिने तसा हल्ला घडवून आणलाय. आणि तो जज साहेबांना सांगतो, याआधी माझ्या आईवर आणि माझ्या आजोबांवर हल्ला झाला होता आणि त्यानंतर माझ्यावर आणि नितीन सरांवर हल्ला झाला. तर देशमाने म्हणतो, तुमच्याकडे याचे पुरावे असतीलच, कारण खोटं तर तुम्ही बोलणार नाही. आणि मुख्य म्हणजे संजना देशमुख यांनीच हा हल्ला घडवून आणलाय हे कोर्टामध्ये पुराव्यानिशी सिद्ध करा. नाहीतर मान्य करा, तुम्ही शपथ घेऊन सुद्धा सगळं खोटं बोलताय ते. यश म्हणत असतो, मी एक अक्षरही खोटं बोलत नाहीये. जज साहेब, मला थोडा अवधी द्या, मी सिद्ध करून दाखवेन की हा हल्ला संजनानेच घडवून आणला होता. आणि तसंही माझ्याकडे पुरावे आल्यानंतर मी संजनाला सोडणार नाहीये.
तिला तिच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी. जज साहेब यशला म्हणतात, तुम्ही कोर्टात उभे आहात याचं भान ठेवा आणि कायदा हातात घेण्याचा हक्क तुम्हाला नाहीये. तुमच्या विचारांवर आणि भाषेवर कंट्रोल ठेवा. तर यश सॉरी म्हणतो. इकडे बिल्डर घरी समृद्धीमध्ये येतो आणि तो म्हणत असतो, अनिरुद्ध आणि संजना देशमुख तुम्ही कुठे आहात? त्यावेळी अनघा विचारते, काही काम होतं का त्यांच्याकडे? तर बिल्डर म्हणतो, तुम्हाला काय करायचंय? अनिरुद्ध सरांना आणि संजना मॅडमला बोलवा, वेळ नाहीये माझ्याकडे. तेवढ्यात अभि आणि ईशा तेथे येतात. तर लगेच बिल्डर त्याला म्हणतो, अभिषेक कुठे आहे तुझा बाप? ईशा म्हणते, असे काय बोलताय, बाप काय? अभि म्हणतो, बाबा नाहीयेत घरात, कोर्टात गेलेत. बिल्डर म्हणतो, त्याला म्हणाव केस नंतर खेळ, लपून बसू नको, बाहेर बोलाव त्याला. ईशा म्हणते, ते खरंच कोर्टात गेलेत, हवं तर तुम्ही देशमानेंना विचारा ना. बिल्डर म्हणतो, काय वैताग आहे, किती वर्ष चालणार आहे ही केस? इथे माझा पैसा काही वर नाही आलाय, माझं नुकसान होतंय. तर अभि म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, ही केस आम्हीच जिंकणार आहोत, तुम्ही थोडा धीर धरा. तर बिल्डर रागातच म्हणतो, तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे धीर धरायला. एवढे पैसे जर मी दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये टाकले असते ना, तर 2चे 4 झाले असते. इथे माझा सगळा पैसा ब्लॉक झालाय, लक्षात ठेव. तर ईशा म्हणते, कोर्टानेच स्टे ऑर्डर काढली तर त्याला बाबा तरी काय करणार? आम्हाला पण इथे लवकरात लवकर टॉवर हवा आहे, पण कोणीच काही करू शकत नाही. बिल्डर म्हणतो, तुम्हाला काय हवंय आणि काय नकोय ते तुमचं तुम्ही बघा, मला माझे पैसे परत हवेत. अभि म्हणतो, कसले पैसे? तर बिल्डर म्हणतो, पैसे घेताना तुझ्या बापाने आणि त्या संजनाने विचारलं नाही मला कसले पैसे देताय म्हणून. आता मी माझे पैसे परत मागतोय तर मलाच वेड्यात काढताय? तर ईशा म्हणते, हो नाही, आम्हाला खरंच माहीत नाही तुम्ही कुठल्या पैशांबद्दल बोलताय ते. तर बिल्डर म्हणतो, तुझ्या बापाला मी या जागेसाठी ॲडव्हान्स पैसे दिले होते. आता ही जागा तुम्हाला तरी मिळेल का नाही ते मला माहिती नाही, पण मला माझे पैसे हवेत. अभि विचारतो, बाबांनी पैसे घेतले होते तुमच्याकडून? तर बिल्डर म्हणतो, हो. म्हणजे त्या दोघांनी तुम्हाला काही सांगितलं नाही का? बिल्डर हसत असतो आणि म्हणतो, तुझ्या बापाने स्वतःच्या बापाला तर शेंडी लावलीच, पण पोरांना पण सोडलं नाही. तुझे बाबा आणि संजना पोचलेले दिसतायत, पण त्यांना म्हणाव त्यांच्यापेक्षा जास्त पोचलेला माणूस मी आहे. गुपचूप माझे पैसे परत करा, नाहीतर मी कोणाला सोडणार नाही. अभि म्हणतो, याबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं. मी तुमचा निरोप बाबांना आणि संजनाला देतो. बिल्डर म्हणतो, लवकरात लवकर माझे पैसे परत द्यायला सांगा, नाहीतर माझ्या माणसांना घेऊन मला घरात घुसावं लागेल. माझ्यासमोर शहाणपणा करायचा नाही. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, अरुंधती कोर्टाला सांगत असते, अनिरुद्ध देशमुख गेली 26 वर्ष सगळ्यांना फसवतोय. तर अनिरुद्ध म्हणतो, ही बाई खोटं बोलतीये. तेवढ्यात अभि कोर्टात येतो आणि म्हणतो, हे खरं आहे. आणि अभि कोर्टाला सांगतो, मी आणि बाबांनी आप्पांना खोटं सांगून प्रॉपर्टी पेपर्सवर सह्या घेतल्यात. हा प्लॅन संजना आणि बाबांचा होता. सगळं काही सिद्ध झाल्यामुळे अनिरुद्ध देशमुख आणि संजना देशमुख यांना तुरुंगवास होतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.